पारशिवनी तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे धानपीक मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले आहे। कापणीस आलेले वाळवणावर ठेवलेले धान पूर्णपणे ओलसर झाले असून अनेक शेतांमध्ये गंजी भिजून अंकुर फुटण्यास सुरुवात झाली आहे। वाघोली, केरडी, वराडा, डुमरी, मेहंदी, बनपुरी, निमखेडा, बोर्डा, येसंबा, साटक, नांदगाव, बखारी, खंडाळा आदी गावातील शेतकऱ्यांनी घाम गाळून तयार केलेले पीक पावसामुळे हातातून निसटत असल्याने निराशा पसरली आहे। काही ठिकाणी वाऱ्यामुळे उभे पीक वाढून गेले असून शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरले आहे। धान कापून आणल्यानंतर थोडा उन्हाळा मिळेल या आशेवर आम्ही वाट पाहत होतो, पण अवकाळी पावसाने सगळं भिजवलं। आता ओले धान वाळवणे आणि विकणे दोन्ही कठीण झाले आहे, अशी भावना शेतकरी ओमप्रकाश काकडे, रामभाऊ ठाकरे, यशवंत उकुंडे, पवन कोकाटे, संतोष ठाकरे, भोजराज काकडे, लक्ष्मीकांत काकडे, किशोर यादव, प्रवीण शेलार, भास्कर रेड्डी, राजेंद्र बल्लोर, दिगंबर खेरगडे, गजानन काकडे, मीनू रेड्डी, मोरेश्वर काकडे, मारुती काकडे, पप्पू ढाकरे, पिंटू टिकम, राहुल काकडे आणि रौनक काकडे यांनी व्यक्त केली। शेतकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, तसेच पावसाचा फटका बसलेल्या गावांना तातडीने विमा मदत व धान खरेदी केंद्रांवर सवलतीच्या अटी लागू करण्यात याव्यात, अशी मागणीही होत आहे। नमस्कार, मी ओमप्रकाश मोहनराव काकडे, वाघोली गाव येथील रहिवासी। अवकाळी पावसामुळे धानाचे खूप सारे नुकसान झालेले आहे। पारशिवनी क्षेत्रातून आम्ही बोलत आहोत। पारशिवनी तालुक्यात आम्ही वाघोली शिवारात उभे होतो आणि केरडी शिवारात उभे आहे। इथले भरपूर कास्तकारांचे अवकाळी पावसामुळे धान पूर्ण मातीमोल झालेला आहे, धान पूर्ण पडून गेलेला आहे। तरी आमची शासनाकडे विनंती आहे की लवकरात लवकर या सर्व भागाचा पारशिवनी तालुक्याचा सर्वे करावा आणि त्या सर्वेनुसार कास्तकाराला जे नुकसान भरपाई देण्यात येत आहे किंवा देण्याची तयारी आहे ती शासनाने जास्तीत जास्त प्रमाणात द्यावी। आमच्या पारशिवनी तालुक्यात इथे सर्वच गावातील शेतकरी इथे उपलब्ध आहे। केरडी गावातील आहे, डुमरी गावातील आहे, चांपा गावातील आहे आणि नांदगाव येथील आहे। असे पूर्ण कमीत कमी इथे 10 ते 15 गावातले शेतकरी उपलब्ध आहे। तरी सर्वांची विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर सर्वे करून जास्तीत जास्त कास्तकाराला मदत म्हणून नुकसान भरपाई जे पण द्यायची आहे ते लवकरात लवकर देण्यात यावी हीच विनंती।